तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची व गुड बिग न्यूज आहे. एक सकाळ वृत्तपत्रात आलेली आहे आणि ही लेटेस्ट न्यूज आहे. पहा, एच-एस-सी एक्झाम गैरमार्ग झालेल्या केंद्रावरच अदलाबदली, शिक्षण मंत्र्याचे स्पष्टीकरण. जे शिक्षण मंत्री या ठिकाणी आहेत, त्यांनी डायरेक्ट स्पष्टीकरण दिलेले आहे, की ज्या मागच्या वेळेस ज्या केंद्रावरती गैरप्रकार घडलेले आहेत, तसे तर सर्वच केंद्रावरती घडले आहेत. पण ज्या केंद्रावर घडलेले आहेत, त्या केंद्रावरती अदलाबदल करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर पहा, काय आहे पहा, नाशिक नाशिकवरची न्यूज आहे. 10वी-12वीच्या ज्या केंद्रावर यापूर्वी गैरमार्गाची प्रकरणे आढळली आहेत, अशा ठिकाणी केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करावी. म्हणजे अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आहेत. शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. तसेच जी मार्च 25 मध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळतील, त्याची केंद्र मान्यता कायमची रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे ज्या बोर्डाच्या सेंटरमध्ये समजा कॉपीचं काही आढळलं, तर तिथं पुढच्या वेळेस बोर्ड राहणार नाही. त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जावं लागणार आहे. तर पहा, या निर्णयाबाबत विविध लोकप्रतिनिधी, शिक्षण संघटना, जे संस्थाचालक असतील व पालक संघटना ज्या असतील यांनी हरकती घेतल्या होत्या. सरकारने वारंवार याबाबत वृत्त प्रसिद्ध करून परीक्षा नियोजनाबद्दल अडथळे मांडले होते. त्याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या, दिल्या आहेत. ठीक आहे. त्या अनुषंगाने शासन आदेशानुसार परीक्षा मंडळाने बदल केला असून ज्या केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळलेले आहेत, अशा ठिकाणी केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक व कर्मचारी यांची अदलाबदल करावी. म्हणजे जे केंद्र अध्यक्ष आहेत त्यांची अदलाबदल होईल, जे केंद्र पर्यवेक्षक असेल त्यांची अदलाबदल होईल आणि कर्मचारी देखील अदलाबदल होईल. कोरोना काळ वगळता मागील 5 वर्षात ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत, अशा केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षक अदलाबदल करण्यात येतील. फेब्रुवारी व मार्च 2025च्या ज्या परीक्षा आहेत, त्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील. ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांची केंद्र मान्यता कायमची रद्द करण्यात येईल. शाळांना देखील कठोर आदेश या ठिकाणी दिलेले आहेत शिक्षण मंत्री यांनी दादा भुसे. ठीक आहे. गेल्या 17 जानेवारीला शिक्षण मंडळाने वरील निर्देश जारी केलेले आहेत. ठीक आहे. आता त्यावरील प्रमाणे बदल केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांनी त्यांना जिल्ह्यात परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेनुसार नियोजन करण्याची मुभा राहील. शिक्षणाधिकारी माध्यमिक जे आहेत सदस्य सचिव दक्षता समिती विभागीय मंडळ यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावरती पूर्ण वेळ बैठक पथक म्हणजे याला आपण स्क्वॉड म्हणत असतो. ठीक आहे. स्क्वॉड राहील अशी कार्यवाही करण्याची सूचना दिलेल्या आहेत. पहा आता काय काय अपडेट आलेले आहे. CCTVची एक तुम्हाला माहितीच असेल बातमी, लेटेस्ट न्यूज आहे ती पण. त्यानंतर बैठे स्क्वॉड आहे. बैठे स्क्वॉड या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. म्हणजे जो स्क्वॉड त्या ठिकाणी राहील, काय प्रकार घडल्यास तिथं तुम्हाला कॉपी केस होऊ शकते आणि ते केंद्र देखील बंद होऊ शकतं. ठीक आहे. तर ही होती मेन न्यूज आणि आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वाच्या इम्पॉर्टंट न्यूज येत असतात. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती क्वेश्चन पेपर देखील येत असतात. तुम्हाला आपल्या चॅनलवरती ज्या क्वेश्चन पेपर असतात त्यातले 100% क्वेश्चन येतात म्हणजे येतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला एक लाईक करायचं फक्त आणि कमेंट करायची तुम्ही 10वीला आहात की 12वीला आहात. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.